ताब्यामध्ये 3 ठिकाणी जिथं राहुल नार्वेकर आहेत त्यांनी दमदाटी करून विरोधी उमेदवारांना अर्ज भर दिली नाही, त्या ठिकाणी दमदाटी केली, अशा प्रकारे एक आरोप होत आहे. आरोप नाही, सत्य आहे ते. मुळात राहुल नार्वेकर हे विसरले की ते विधानसभेचे अध्यक्ष आहेत आणि विधानसभेचा अध्यक्ष असे संकेत आहेत, नियम, संविधान, ते कायद्याचे अभ्यासक आहेत की त्याने शक्यतो अशा राजकीय कार्यक्रमात सहभागी व्हायचे नसते, ते निष्पक्ष असतात. पण मी पाहिलं की ते आपल्या गळ्यामध्ये कमळाबाईचं उपकरण टाकून त्यांच्या घरातल्या उमेदवारांचे अर्ज भरायला गेले. म्हणजे राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात ते गेले. आता हा धमक्यांचा विषय आला. विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्राच्या धमक्या देतो विरोधी उमेदवारांना, दबाव आणतो प्रशासनाला. या राज्यात काय चाललंय ह्याच्या विचाराचीच सोय नाही. पूर्वी आम्ही विचारायचो कुठे नेऊन ठेवलंय महाराष्ट्र. आता महाराष्ट्र राहिलेलाच नाही. हे ठेवायचा प्रश्न येतोय कुठे. वाट लावून टाकली. विधानसभा अध्यक्षांनी ज्या पद्धतीनं 4 दिवसापासून पाहतो ते ज्या पद्धतीनं राजकारणामध्ये सक्रिय झालेले आहेत, यापूर्वी असं मी कधी पाहिलं नव्हतं. आमचे मनोहर जोशी लोकसभेचे अध्यक्ष होते, पण ते शिवसेनेच्या व्यासपीठावर त्यानंतर उपस्थित राहिले नाही, कारण त्यांच्यावरती संविधानिक बंधनं होती. मनोहर जोशी शिवसेनेच्या कोणत्या व्यासपीठावर मनोहर जोशी उपस्थित राहिले नाही. दत्ताजी नलावडे उपस्थित राहिले नाही विधानसभेचे अध्यक्ष म्हणून. आणि आता ज्या पद्धतीनं हा सगळा संविधानाचा, नियमांचा भंग करण्याचा कार्यक्रम सुरू आहे, राज्याचे मुख्यमंत्री ते पाहतायत आणि त्यांना उत्तेजन देतात. बाकी काय म्हणू शकतो आपण. पण हे राहुल नार्वेकरांना विधानसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेलं कृत्य शोभत नाही. त्याबरोबर दोन्ही पक्षात आपला शिवसेना आणि मनसेचा संयुक्त जाहीरनामा हा वचननामा कळेल ना 4 तारखेला. आणि पुढची काय डिटेल संयुक्त होती 4 तारखेला पहिलं वचननाम्याचं उद्घाटन होईल, प्रकाशन होईल. त्याच्यावरती दोन्ही बाजूंनी जवळजवळ शेवट थाट फिरवण्याचं काम सुरू आहे. आज संपेल. त्यानंतर माननीय उद्धव ठाकरे आणि सन्माननीय राज ठाकरे यांच्या संयुक्त सभा मुंबईसह MMRA रिजनमध्ये होतील. पूर्व आणि पश्चिम उपनगरामध्ये संयुक्त सभा होतील, मग शिवतीर्थावर होईल. सभांची संख्या फार नाही आहे. त्यानंतर मीरा भाईंदरला एक सभा होईल, ठाण्यामध्ये सभा होईल, कल्याण आणि डोंबिवली अशा 2 सभा होतील आणि नाशिकला सभा होईल, संयुक्त सभा होईल. त्यानंतर उद्धव ठाकरे संभाजीनगरलाही जाणार आहेत, त्यांची सभा होईल. वचननामा एकत्रित असेल. एकत्रित आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे वचननाम्यासंदर्भात दोघे काम करत आहेत. मुंबईच्या विकासासाठी, मराठी माणसासाठी ज्या काही योजना आम्हाला आणायच्या आहेत आणि अंमलात आणायच्या आहेत, त्याच्यावर स्वतः अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे काम करतात. मराठी मतदारांचा विचार करूनच हा जाहीरनामा, वचननामा असणार आहे. कारण काल ज्या प्रकारे आपण बघितलं, कृपाशंकर सिंग असं म्हणाले, बघा भाजपचं ठरलंय की मुंबईत किंवा अन्यत्र मराठी महापौर होऊ द्यायचा नाही. हा भाजपचा अजेंडा आहे आणि भाजपनं त्यासाठी कृपाशंकर सिंगची नेमणूक केली, हे वातावरण निर्माण करण्यासाठी. कृपाशंकर सिंग हे भाजपचा बोलका पोपट आहे, बोलका पत्थर आहे, बरं का. आणि भारतीय जनता पक्षाचे कारस्थान आहे. ते आधी वातावरण निर्मिती करतात, चाचपडून पाहतात आणि त्यांना मुंबईमध्ये मराठी माणसाच्या डोक्यात दगड घालायचाच आहे. त्यांनी ठरवलं आहे की मुंबईमध्ये मराठी माणसाचं डोकं फोडायचं, दगड घालायचं, डोक्यात खतम करून टाकायचं. आणि कृपाशंकर सिंगचं वक्तव्य हे अनावधानानं केलेलं नसून ही भारतीय जनता पक्षाची रणनीती आहे की वातावरण निर्मिती करायची, माहोल निर्माण करायचा, परप्रांतीयांना जागं करायचं,
शिवसेनेविरुद्ध किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेविरुद्ध आणि मराठी माणसाविरुद्ध मतदान करण्यासाठी प्रवृत्त करायचं. कृपाशंकर यांनी माहोल निर्माण केल्यावर मग योगी आदित्यनाथ वगैरे वगैरे वगैरे, केशवप्रसाद मौर्य, सम्राट चौधरी, असे लोक इथे येणार. उमेदवारांमध्ये पण संख्या बाकीच्या पक्षांपेक्षा परप्रांतीयांची भाजपमध्ये जास्त. नाही, भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानासंदर्भात काम करणारा पक्षच नाही. ज्या पक्षाचा संयुक्त महाराष्ट्र लढ्यामध्ये कधी सहभाग नव्हता, सीमा प्रश्न बेळगाव कारवारचा, त्या संघर्षात कधी त्यांचा सहभाग नव्हता, तर हा पक्ष महाराष्ट्राच्या बाजूने किंवा मराठी माणसाच्या बाजूने उभा राहील याची कल्पनाच कोणी करू नये ना. हा एकमेव पक्ष आहे भाजपा या महाराष्ट्रात आज सत्तेवर आहे, ज्यांचा महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या कोणत्याही लढ्यामध्ये सहभाग नव्हताच. शिवसेना आहे, काँग्रेसचे नेते होते काही, त्यांनी राजीनामे, चिंतामणराव देशमुखांनी राजीनामा दिला आहे महाराष्ट्रासाठी. शरद पवार स्वतः होते या लढ्यामध्ये, कम्युनिस्ट पक्ष होता या लढ्यामध्ये महाराष्ट्राच्या. मुस्लिम समाजाचे नेते होते महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये. हे काय सांगताय? शाहीर अमर शेख, शाहीर अमर शेखांनी तर अख्खा महाराष्ट्र गाजून सोडला होता त्यावेळेला. असे असंख्य लोक होते. भारतीय जनता पक्ष कुठेच नव्हतं. त्याच्यामुळे त्यांना कृपाशंकर सिंगच्या माध्यमातून मुंबईत मराठी महापौर कसा होणार नाही यासाठी त्यांची कारस्थानं सुरू झालेली आहेत. कृपाशंकर यांचं वक्तव्य हे मराठी अमराठी वाद वाढवण्याचं नक्कीच नक्की. मराठी माणसाच्या तोंडावर पिचकारी मारण्याचं पान खाऊन हे भाजपने केलेलं कालचं कृत्य आहे. आणि त्यासाठी थोबाड निवडलं कृपाशंकर सिंग यांचं. म्हणजे त्यांना मराठी अमराठी वाद निर्माण करून होय. अमराठीची मतं स्वतःकडे घ्यायची. नाही, प्रश्न असा आहे की त्यांना काही करून मराठी माणसानं या मुंबईचं नेतृत्व महापालिकेत करू नये हा त्यांचा अजेंडा आहे. आणि त्यासाठी त्यांचे काम सुरू आहे. मराठी माणूस ठामपणे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठीशी उभा राहतोय. आमच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आहे पवारसाहेबांची, म्हणजे आमची जी आघाडी आहे 3 पक्षांची, त्यांच्या मागे उभा राहतोय, स्पष्ट चित्र आहे. अशा वेळेला मग काँग्रेस एका बाजूला उभी आहे. मग अमराठी परप्रांतीयांची मतं आम्हाला मिळावीत यासाठी मुंबईचा महापौर आम्ही अमराठी करू असा त्यांनी एक अजेंडा समोर आणला. भाजपने उत्तर भारतीय उमेदवार तर उभे केलेत, मात्र अनेक महापालिकांमध्ये मुस्लिम भागामध्ये त्यांनी उमेदवारच दिले नाही असं स्पष्ट झालं. नाही, त्यांच्या मुस्लिम उमेदवारांनी अनेक ठिकाणी माघार सुद्धा घेतली, हे आपण पाहिलं असेल. त्यांनी मुस्लिम उमेदवार नक्कीच दिले आहेत. पुण्यात दिलेले आहेत, संभाजीनगरला दिलेले आहेत, नाशिकला दिलेले आहेत. आता त्या राणेपुत्रांना सांगा काय करणार तुम्ही, सांगा तुम्ही त्यांना विचारा की एवढा तुम्ही द्वेष करता मुस्लिम समाजाचा, पण शेवटी तुम्हाला मुस्लिम मतांसाठी मुस्लिम उमेदवार त्या त्या भागात द्यावे लागले. त्यासोबत भाजपमधली बंडखोरी शमवण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः मैदानात उरले, प्रत्येकाला फोन करतायत. बंडखोरी झाली हे महत्वाचं. ती मैदानात उतरले वगैरे पुढली गोष्ट. नाशिकला भाजपाच्याच लोकांनी भाजपच्या लोकांना मारहाण केली. संभाजीनगरमध्ये मंत्र्यांच्या गाड्या, खासदारांच्या गाड्या अडवून त्यांच्यावरती हल्ले केलेले आहेत. मुंबईमध्ये बंडखोरी झाली आहे, ठाण्यामध्ये बंडखोऱ्या सुरू आहेत. भारतीय जनता पक्ष हा फक्त पैशाच्या ताकदीवर एक दिसणारा पक्ष. विचार, नीतिमत्ता वगैरे काही नाही. पैसा हा त्यांचा विचार आहे. पैसा फेको तमाशा देखो. आणि ही जी लढाई आहे, मी परवाही म्हणालो की शिंदे गट, भारतीय जनता पक्ष, एबी फॉर्म बरोबर 5 ते 10 कोटी मिळत आहेत. शिंद्यांना 10 कोटी शिंद्यांच्या पक्षात एबी फॉर्म बरोबर, आणि भाजप सध्या 5 कोटी एबी फॉर्म बरोबर देते. अजित पवारचा आकडा मला माहीत नाही की त्यांनी कोणता आकडा लावला आहे. ह्या पैशासाठी सुद्धा हा बंडखोराने लढाया सुरू आहेत त्या त्या पक्षामध्ये. हा पैशाचा खेळ आहे. आपल्या पक्षात देखील बंडखोरी झालेली नाही, आमच्या पक्षात बंडखोरी झाली म्हणण्यापेक्षा आमच्या पक्षामधल्या काही लोकांनी अपक्ष अर्ज भरलेले आहेत, पण त्यांनी तमाशे वगैरे केलेले नाही आहेत. त्यातले बरेचसे मागे घेतले जातील. चला हो गया, बोले. सर, पूर्वी जेव्हा लढाई असायची त्यावेळेस गुजराती विरुद्ध मराठी असा वाद असायचा. आता थेट अमराठी आणून नाही, गुजराती समाजाविरुद्ध मराठी माणसाची लढाई तशी कधीच नव्हती. मोदी शहा यांचं राज्य आल्यापासून त्यांनी याला हा रंग दिला. नाही तर मुंबईमध्ये गुजरातचा शासकच मराठी होता. हो, बडोदाचे महाराज गायकवाड संपूर्ण गुजरातचे शासक होते.
मग तसं म्हटलं तर गुजरात महाराष्ट्राचाच भाग झाला ना. ज्या गुजरातवर मराठ्यांचं साम्राज्य आणि राज्य होतं गायकवाडांचं, त्या गुजरातशी आमचं भांडण असण्याचा प्रश्नच येत नाही. मोरारजी देसाई यांनी मुंबईत मराठी माणसावर आणि गुजरातमध्ये गुजराती माणसावर गोळ्या चालवलेल्या आहेत. हा इतिहास आहे. बाळासाहेब ठाकरेंनी नेहमी सांगितलेलं आहे गुजराती समाजाला, तुमची लक्ष्मी आणि आमची सरस्वती एकत्र आली तर आपण देशावर राज्य करू. पण यांना फक्त लक्ष्मीचंच राज्य आणायचं आहे, ते सुद्धा काळ्या पैशाचे. बोलिए. देखिए, सबसे पहले मैं कहूँगा कि भारतीय जनता पार्टी मुंबई में यहाँ के भूमिपुत्रों का यानी मराठी लोगों का मेयर नहीं बनाना चाहती है. कृपा शंकर के माध्यम से वो यहाँ माहौल बिगाड़ना चाहते हैं. कृपा शंकर हिंदी भाषिक लोगों का नेता नहीं है. उत्तर प्रदेश में कृपा शंकर जी का लोगों ने पराभव किया है, लगता है जौनपुर में, उनके खुद के स्टेट में. और अब मुंबई में आकर उत्तर भारतीयों की वोट की राजनीति अगर ये करते हैं तो भारतीय जनता पार्टी यहाँ मराठी और गैर मराठी का विवाद करना चाहती है. हमें नहीं चाहती. यहाँ के हिंदी भाषिक शिवसेना को हमेशा समर्थन देते आए हैं. यहाँ के गुजराती भाषिक भी हमको समर्थन देते आए हैं. लेकिन जब उसने देखा कि पूरा मराठा एक हो गया है, पूरा मराठी मानुस एक हो गया है, तो ये मराठी गैर मराठी ये विवाद शुरू कर दिया. लेकिन मैं कृपा शंकर जी को और उनके जो आका बैठे हैं दिल्ली में और उनको कहना चाहता हूँ, मुंबई का मेयर मराठी होगा. बरोबर. एक सायनमध्ये एक डुप्लिकेट ईबी फॉर्म भरण्यात आला या भाजपच्या वतीनं. त्यानंतर पुण्यातलं ईबी फॉर्म दुसऱ्या गिळला ना, गिळला हो. हे बी पण गिळला हो. असं त्याला. हा, दोन फॉर्म दिले, एकाच पक्षी दोन. एकच आहे. हे त्या त्या पक्षाची संस्कृती आणि कल्चर आहे. डुप्लिकेट एबी फॉर्म, फॉर्म गिळणं. आता त्यांचे नेते पैसे गिळतात कोट्यावधी आणि फॉर्म गिळला त्या माध्यमातून. अशा अनेक गमती जमती यापुढे आपल्याला पाहायला मिळतील निवडणुकीमध्ये. कारण हे डुप्लिकेट पक्ष आहेत सगळे. शिंदे गट असेल, भाजपा असेल, भारतीय जनता पक्षांना मुंबईची निवडणूक किंवा इतर महानगरपालिकांची निवडणूक जिंकण्यासाठी सुद्धा बाहेरचे लोक लागत आहेत. जगातला सगळ्यात मोठा पक्ष, हे मी म्हणत नाही, त्यांचेच लोक म्हणत आहेत आमच्या उरावर उपरे आणून बसवले म्हणून. हे त्यांचेच कार्यकर्ते मंत्र्यांच्या गाड्या अडवून जाब विचारत आहेत.